नमस्कार. जगणे सोपे करायचे असेल तर संतांच्या ओव्यांसारखा दुसरा गुरु नाही. साध्या शब्दांतून जीवनाचे मोठे तत्वज्ञान सांगणारी ही संतवाणी आज आपण अनुभवणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून या विचारांची शिदोरी तुमच्यासोबत कायम राहील. तुमची मते आमच्यासाठी मोलाची आहेत, त्यामुळे अभिप्राय नक्की द्या. आजच्या या दिखाव्याच्या जगात आपण अनेकदा माणसाची पारख त्याच्या बाह्यरूपावरून, त्याच्या संपत्तीवरून किंवा त्याच्या कुळावरून करतो. पण खऱ्या अर्थाने माणसाची ओळख कशाने होते? त्याच्या जातीवरून की त्याच्या अंगी असलेल्या गुणांवरून? याच अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांनी अगदी रोखठोक आणि थेट विचार मांडले आहेत. माणसाच्या अंतरंगातील गुण आणि त्याचा स्वभाव हाच त्याच्या खऱ्या ओळखीचा आणि मोठेपणाचा आरसा कसा असतो हे त्यांनी अतिशय सुंदररित्या सांगितले आहे. सोन्याची आणि पितळेची पारख जशी त्यांच्या स्वतःच्या रंगावरून आणि गुणांवरून होते, तसेच माणसाचे खरे रूप त्याच्या आचरणातून कसे दिसून येते हे तुकोबारायांनी अचूक टिपले आहे. माणसाच्या बाह्य दिखाव्यापेक्षा त्याचे विचार, त्याचा स्वभाव आणि त्याचे आचरण किती महत्त्वाचे आहे हे सांगणारा आणि थेट हृदयाला भिडणारा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा हा विचार प्रवृत्त करणारा अप्रतिम अभंग आपण आता ऐकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश, वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, आसुरी स्वभाव, निर्दय अंतर, मानसी निष्ठुर अतिवादी. भावार्थ विश्लेषण. या पहिल्या चरणात महाराज समाजातील एका दुष्ट प्रवृत्तीवर अत्यंत अचूक प्रहार करतात. ते आपल्याला सांगतात की जगात काही लोकांचा स्वभाव हा अतिशय राक्षसी आणि दुष्ट असतो. त्यांच्या अंतःकरणात कोणाबद्दलही यत्किंचितही दया, माया किंवा करुणा नसते. आतून ते पूर्णपणे कोरडे आणि निष्ठुर झालेले असतात. समोरच्या माणसाला समजून घेण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. त्यांचे विचार अतिशय कठोर असतात आणि प्रत्येक गोष्टीत ते केवळ अतिरेक करतात. कोणत्याही प्रसंगात टोकाची भूमिका घेणे हाच त्यांचा स्थायी भाव असतो. अशा माणसांच्या वागण्यातून केवळ क्रूरता आणि स्वार्थच दिसून येतो. सामाजिक संदेश. समाजातील अत्यंत घातक प्रवृत्तीकडे लक्ष वेधणे हा या पहिल्या चरणाचा मुख्य उद्देश आहे. वरवर कितीही चांगले दिसले तरी ज्यांच्या मनात इतरांबद्दल दया नाही आणि जे लोक स्वतःच्या मतांवर टोकाचा अट्टहास करतात, अशा प्रवृत्तींपासून समाजाने सावध राहायला हवे, हा अत्यंत स्पष्ट संदेश यात आहे. समाजाचे सर्वात मोठे नुकसान हे अशा निष्ठुर आणि अतिरेकी विचारांच्या लोकांमुळे होते. आजच्या जगात जिथे आपण अनेकदा बाह्य रूपाला भुलतो, तिथे हा विचार आपल्याला लोकांचे अंतर्मन ओळखायला शिकवतो. आज समाजात अनेक ठिकाणी अतिरेकी विचार आणि निष्ठुरता वाढीस लागलेली दिसते. दुसऱ्याला खाली खेचणे किंवा आपल्याच विचारांचा दुराग्रह धरणे या गोष्टी आजच्या पिढीसाठी अत्यंत नुकसानकारक आहेत. या नकारात्मकतेपासून लांब राहण्याचा आणि आपली मानसिकता सकारात्मक ठेवण्याचा मंत्र तुकाराम महाराज इथे देतात. वास्तविक जीवनातील उदाहरण. सोशल मीडियावरील ट्रोलिंग हे याचे आजच्या काळातील अत्यंत जिवंत उदाहरण आहे. एखादी व्यक्ती जेव्हा इंटरनेटवर आपला वेगळा विचार मांडते किंवा काही नवीन करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा काही लोक अत्यंत निर्दयीपणे तिला शिवीगाळ करतात किंवा तिला मानसिक त्रास देतात. या लोकांचा स्वभाव अतिवादी असतो आणि त्यांच्या मनात कसलीही माणुसकी नसते. हीच ती आधुनिक काळातील आसुरी प्रवृत्ती आहे, जिला आपण वेळीच ओळखले पाहिजे आणि त्याकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. दुसरा चरण, याती कुळ येथे असे अप्रमाण, गुणाचे कारण असे अंगी. भावार्थ विश्लेषण. माणसाचा खरा मोठेपणा कशात आहे हे सांगताना महाराज दुसऱ्या चरणात अत्यंत ठामपणे आपला विचार मांडतात. ते स्पष्ट करतात की माणसाची जात, त्याचे घराणे किंवा त्याचे उच्च कुळ हे सर्व इथे पूर्णपणे व्यर्थ आणि निरुपयोगी आहे. एखाद्या मोठ्या घरात किंवा उच्च जातीत जन्म घेतला म्हणजे माणूस आपोआप मोठा किंवा आदरणीय होत नाही. माणसाचे खरे मोठेपणा त्याच्या अंगात असलेल्या अंगभूत गुणांवरून ठरते. त्याची माणुसकी, त्याचे परोपकारी विचार आणि त्याचे इतरांसोबतचे वर्तन हेच त्याचे खरे मूल्य ठरवतात. जन्माने नव्हे तर कर्माने आणि गुणांनी माणूस श्रेष्ठ ठरतो, हाच संदेश यातून मिळतो. सामाजिक संदेश. समाजात माणसाची किंमत त्याच्या जातीवरून, कुळावरून किंवा तो कोणत्या घराण्यात जन्माला आला आहे यावरून ठरत नाही. माणसाची खरी ओळख ही त्याच्या अंगी असलेल्या सद्गुणांवरून आणि त्याच्या कर्मावरून ठरते. माणसाने नेहमी दुसऱ्याच्या कर्तृत्वाला महत्त्व द्यावे, त्याच्या जन्माला नाही, हा समतेचा मोठा आणि क्रांतिकारी संदेश यातून मिळतो. आज 21व्या शतकातही आपण अनेकदा जातीभेद, घराणेशाही किंवा वशिलेबाजी यांसारख्या गोष्टी अनुभवतो. अनेकदा नोकरीच्या ठिकाणी किंवा राजकारणात एखाद्याच्या ओळखीला किंवा पैशाला महत्त्व दिले जाते. अशा वेळी केवळ गुणवत्तेला आणि कौशल्यालाच सर्वोच्च प्राधान्य मिळायला हवे, ही शिकवण आजच्या तरुण पिढीला दिशा दर्शवणारी आहे. तुम्ही कुठून आलात यापेक्षा तुमच्यात काय क्षमता आहे हे ओळखणे आणि स्वतःचे गुण विकसित करणे महत्त्वाचे आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जीवन हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. एका अत्यंत सामान्य घरातून आणि छोट्या गावातून आलेले कलाम साहेब त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि अंगभूत गुणांच्या जोरावर देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले.
त्यांचे कुळ कोणीही विचारले नाही, तर त्यांच्या गुणांना आणि कर्तृत्वाला संपूर्ण जगाने सलाम केला. हेच सूत्र आज प्रत्येक क्षेत्रात लागू होते. तिसरा चरण, काळकूट पितळ सोने शुद्ध रंग. अंगाचेच अंग साक्षी देते. भावार्थ विश्लेषण. हाच विचार लोकांच्या मनात रुजवण्यासाठी महाराज तिसऱ्या चरणात दैनंदिन जीवनातील एका अत्यंत सुंदर आणि सोप्या उदाहरणाचा आधार घेतात. ते म्हणतात की एखादे जीव घेणे भयंकर विष असू दे किंवा साधे पितळ असू दे वा शुद्ध सोने असू दे, यांना कधीही स्वतःची ओळख स्वतःहून द्यावी लागत नाही. सोन्याची शुद्धता आणि त्याची किंमत त्याच्या तेजस्वी रंगातूनच जगाला दिसून येते, तर विषाचा भयंकरपणा त्याच्या परिणामातून आपोआप सिद्ध होतो. अगदी त्याचप्रमाणे माणसाचे खरे स्वरूप आणि त्याचे मूळ गुण हे कधीच लपून राहत नाहीत. माणसाचे दैनंदिन वर्तन, त्याचे शब्द आणि त्याचे वागणे हेच त्याच्या खऱ्या स्वभावाची साक्ष संपूर्ण जगाला देत असतात. सामाजिक संदेश, सत्य कधीच लपून राहत नाही, हा या चरणाचा गाभा आहे. पितळ आणि सोने दिसायला काही काळसारखे वाटले तरी वेळ आल्यावर प्रत्येकाचा खरा रंग समोर येतोच. त्यामुळे समाजात वावरताना खोटा देखावा करण्यापेक्षा आतून आणि बाहेरून खरेपणाने आणि पारदर्शकपणे वागण्याचा संदेश महाराज देतात. सत्याला कोणत्याही बाह्य पुराव्याची गरज नसते, ते स्वतःच सिद्ध होते. आजचे जग हे मार्केटिंग आणि दिखाव्याचे जग बनले आहे. अनेक लोक सोशल मीडियावर किंवा खऱ्या आयुष्यात स्वतःचे खोटे रूप समाजासमोर उभे करतात. काही काळ ते यशस्वीही होतात, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. त्यामुळे तरुणांनी शॉर्टकट मारून किंवा खोटा बडेजाव करून मोठे होण्यापेक्षा प्रामाणिकपणाचा रस्ता धरावा. तुमचा खरेपणा शेवटी तुमची सर्वात मोठी ताकद बनते, हा धडा यातून मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. अनेकदा आपण बातम्यांमध्ये पाहतो की एखादा व्यक्ती स्वतःला खूप मोठा गुंतवणूकदार किंवा व्यावसायिक असल्याचे भासवतो आणि लोकांना भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपये गोळा करतो. सुरुवातीला तो सोन्यासारखा चकचकीत वाटतो, पण काही काळानंतर जेव्हा त्याचा घोटाळा उघडकीस येतो तेव्हा त्याचे पितळ उघडे पडते. दुसरीकडे प्रामाणिकपणे व्यवसाय करणारी व्यक्ती हळूहळू पण नक्कीच यशस्वी होते आणि तिचे सोने झळाळून उठते. चौथा चरण, तुका म्हणे बरी जाती सवे भेटी. नवनीत पोटी सांठविले. भावार्थ विश्लेषण. शेवटी तुकाराम महाराज अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने आपल्याला आयुष्यासाठी एक मोलाचा सल्ला देतात. ते म्हणतात की आयुष्यात नेहमी अशा सज्जन आणि सात्विक लोकांचीच संगत धरावी, ज्यांचे मन ताज्या लोण्यासारखे अत्यंत मऊ, निर्मळ आणि शुद्ध आहे, ज्यांच्या हृदयात सर्वांबद्दल अपार प्रेम, माया आणि क्षमावृत्ती साठवलेली असते. अशा प्रेमळ माणसांची सोबत आपल्या आयुष्याला योग्य दिशा देते. अशा निर्मळ मनाच्या माणसांची भेट होणे आणि त्यांचा सहवास लाभणे हे खऱ्या अर्थाने आपले मोठे भाग्य असते. सामाजिक संदेश. आपल्या आजूबाजूला अशी माणसे असावीत ज्यांचे हृदय लोण्यासारखे मऊ, शुद्ध आणि दुसऱ्याबद्दल करुणा बाळगणारे असेल. चांगल्या माणसांच्या सहवासात राहणे हे जीवनातील सर्वात मोठे यश आहे. समाजाने अशा लोणीसारख्या निर्मळ माणसांचा आदर करावा आणि स्वतःही तसे बनण्याचा प्रयत्न करावा, हा गोड संदेश महाराज शेवटी देतात. मानसिक तणाव, स्पर्धा आणि एकटेपणा वाढलेल्या आजच्या काळात योग्य मित्र आणि स्नेही निवडणे खूप गरजेचे आहे. फक्त स्वार्थासाठी जोडलेली माणसे अडचणीच्या वेळी साथ देत नाहीत. त्यामुळे ज्यांच्या मनात निर्मळ प्रेम, आपुलकी आणि पारदर्शकता आहे, अशाच लोकांसोबत मैत्री आणि व्यवहार करा. चांगले नेटवर्क आणि सकारात्मक लोकांचा सहवास आजच्या काळात तुमचे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. कोविड महामारीच्या काळात जेव्हा सगळीकडे भीती आणि निराशा होती, तेव्हा अनेक सामान्य लोक कोणतीही ओळख नसताना एकमेकांच्या मदतीला धावून आले. काहींनी अनोळखी रुग्णांना घरून जेवण पोहोचवले, तर काहींनी स्वतःचा जीव धोक्यात घालून औषधांची व्यवस्था केली. हीच ती लोण्यासारखी मऊ हृदय असलेली माणसे आहेत, ज्यांच्या निस्वार्थ कृतीने समाजाला मोठा आधार दिला. अशा माणसांची सोबत मिळणे हे खऱ्या अर्थाने भाग्य आहे. युवा पिढीसाठी संदेश. आजच्या तरुण मित्रांनो, हा अभंग तुमच्यासाठी एक खूप मोठा कानमंत्र आहे. आज आपण सोशल मीडिया आणि बाहेरच्या दिखाव्याला खूप लवकर भुलतो. कोणी किती श्रीमंत आहे, कोणकोणत्या मोठ्या कुटुंबातील आहे किंवा कोणाचे कपडे आणि राहणीमान किती भारी आहे, यावरून आपण माणसांची पारख करतो. पण तुकाराम महाराज आपल्याला 400 वर्षांपूर्वीच सावध करून गेले आहेत. माणूस जोडताना त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा त्याची जात पाहू नका, तर त्याचे प्रत्यक्ष गुण पहा. जे लोक आतून क्रूर, हिंसक आणि कपटी आहेत, अशा विषारी प्रवृत्तीच्या लोकांपासून 2 पावले नेहमी दूरच राहा. त्यांची संगत तुम्हालाही त्याच मार्गावर घेऊन जाईल. तुमच्या आयुष्यात मित्र निवडताना अशा लोकांची निवड करा, ज्यांचे मन लोण्यासारखे शुद्ध, प्रेमळ आणि पारदर्शक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या अंगी असे चांगले गुण बाळगा की तुमचे कर्तृत्व आणि तुमचे वागणे हेच शुद्ध सोन्यासारखे चमकून जगाला तुमची खरी ओळख पटेल. जन्म कुठे झाला यापेक्षा तुम्ही तुमचे कर्तृत्व काय सिद्ध करता यावर तुमची किंमत ठरेल. धन्यवाद. संत तुकाराम महाराज आपल्याला एकच शाश्वत सत्य सांगत आहेत की माणसाची किंमत त्याच्या जन्मावरून किंवा बाह्यरूपावरून नव्हे, तर त्याच्या कर्मावरून आणि स्वभावावरून ठरते.
बाहेरचा देखावा कितीही मोठा असला तरी आतला माणूस जागा असणे आणि तो शुद्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. संतांची वाणी म्हणजे शब्दांच्या पलीकडचे सुख आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून हेच सुख घरोघरी पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. तुमची साथ अशीच लाभू द्या. कमेंटमध्ये जय हरी लिहायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या संतांचे विचार ऐकायला आवडतील ते नक्की कळवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.